नमस्कार मंडळी, मी दीपाली. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी तांदळाच्या घावण्याची रेसिपी बघणार आहोत. हे घावणे बनवायला एकदम साधे, सोपे आणि सिंपल आहेत. कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी साहित्यामध्ये झटपट असे हे तांदळाचे घावणे तयार होतात. त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही रेडीमेड पीठ वापरलं तरी चालेल. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत ह्या पिठाची आपण पातळसर अशी स्लरी तयार करून घेणार आहोत. घावण्यासाठी आपण जे तांदळाचं पीठ तयार करून घेत असतो किंवा जी स्लरी तयार करून घेत असतो ती अगदी घट्ट नसते, थोडीशी पातळ टाईपच अशी असते. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही या पिठाची स्लरी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालत या पिठाची मी पातळसर अशी स्लरी तयार करून घेत आहे. तर आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला घावणे बनवण्यासाठी कशा प्रकारे स्लरी हवी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या पिठाची स्लरी तयार करून घ्यायची आहे. आता हे झाकण ठेवून आपण साईडला एक 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. त्यासाठी मी इथे ओल्या नारळाचे अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. नंतर याच्यामध्ये 2 ते 3 चमचे फुटाणा डाळ घातलेली आहे. एक बेडगी मिरची घालणार आहे सुकलेली लाल. इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर केला तरीही चालेल. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. आता मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे. वरून मी तडका दिलेला आहे. कढीपत्ता, मोहरी, हिंग छान असं कडकडीत गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, हिंग असं छान तडका इथे मी ह्या चटणीला दिलेला आहे. आता आपण जे हे स्लरी करून ठेवलेली होती साईडला, ती एकदा तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. आता इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे नॉनस्टिकचा. तव्याला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. तयार केलेले जे मिश्रण आहे घावण्याचं ते अशा प्रकारे पातळसर अशी धार सोडून ह्या तव्यावर घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय मस्त अशी आपली जाळी छान अशी आपल्या घावण्यांना सुटत आहे. घावणे भाजत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. वरून थोडंसं तेल अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर घावणे एकाच साईडून भाजलेली आवडत असतील तर तुम्ही एकाच साईडून भाजू शकता किंवा जर तुम्हाला दोन्ही साईडून भाजून घ्यायचे असतील तर पलटी करून अशा प्रकारे दोन्ही साईडून हे घावणे आपण एक 2-3 मिनिटांच्या अंतरावर भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडून एक 2-3 मिनिटं झाल्यानंतर ना पलटी करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकताय घावणे आपले मस्त असे बनत आहेत. एकदम जाळीदार असे आपले घावणे तयार होत आहेत. अशा प्रकारे एखाद्या जाळीदार प्लेटवर अशी ही घावणी काढून घ्यायची आहेत, म्हणजे जी वाफ असते त्यामुळे पाणी सुटत नाही. अशाच प्रकारे बाकीची जी राहिलेली जी घावणी आहे ते मी करून घेते. अगदी बनवायला साधे, सोपे आणि सिंपल आहेत. कोणीही बनवू शकेल आणि आपल्या घरामध्ये तर तांदळाचं पीठ असतंच. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि पातळसर अशी स्लरी करून तव्यावर असे हे सहज सोडून द्यायचे. मस्त असे घावणे तयार होतात. हे घावणे तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर खा किंवा चहाबरोबर खा. तुम्हाला ज्याच्यावर आवडतील त्याच्यावर तुम्ही हे खाऊ शकता. तर अशा प्रकारे एका साईडून छान असे भाजलेले आहेत. आता आपण पलटी करून हे दुसऱ्या साईडून भाजून घेऊया. 1-2 मिनिटं दोन्ही साईडून ही घावणे आपण भाजून घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय अगदी पटकन हे तव्यापासून वेगळे देखील होत आहेत. एकदम मऊ, छान लुसलुशीत आणि जाळीदार असे हे आपले घावणे इथे तयार होत आहेत. तुम्ही इथे पाहू शकताय किती छान आपले घावणे इथे बनलेले आहेत. तर हे तुम्ही पण तुमच्या घरी अशी ही झटपट होणारी मस्त अशी तांदळाची घावणी नक्की ट्राय करून पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.